उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। सकाळपासूनच अजित पवार यांच्याकडून विकास कामांची पाहणी केली जाते। कन्हेरी येथील वन उद्यान शिवसृष्टीचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात आला। बारामतीमध्ये अजित पवार यांचा जनता दरबार सुद्धा भरणार आहे। अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। सकाळपासूनच त्यांनी विकास कामांची पाहणी करण्यास सध्या सुरुवात केली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। जयकुमार, आपण सध्या पाहतोय अजित पवार यांचा आज बारामती दौरा आहे। नेमका त्यांचा हा दौरा कसा असेल? नक्कीच गौरी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या बारामती तालुक्यातील जे विकास काम आहे त्याची पाहणी सकाळी 6 वाजल्यापासूनच अजित पवारांकडून केली जात आहे। यामध्ये कन्हेरी येथील वन उद्यान असेल, शिवसृष्टी असेल याची पाहणी त्यांच्याकडनं करण्यात आली। त्यानंतर आता पोलीस उपमुख्यालय शेजारी जे सब जेलचं बांधकाम आता सध्या सुरू आहे त्याची पाहणी करण्यात आली आणि बांधकाम दर्जेदार झालं पाहिजे अशा सूचना संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा त्या ठिकाणचे ठेकेदार असतील त्यांना करण्यात आले। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पाहणी दौरा आटपल्यानंतर बारामतीतलं जे शारदा प्रांगण आहे तिथे एक कुटुंब एक झाड असा उपक्रम राबवण्यात येत आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीतल्या कार्यकर्त्यांकडून हा उपक्रम राबवला जात आहे आणि याला अजित पवारांची उपस्थिती राहणार आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे निवासस्थान आहे सहयोग सोसायटी तिथे त्यांचा जनता दरबार पार पडणार आहे आणि या जनता दरबाराला बारामतीसह इतर तालुक्यातील देखील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात। अडीअडचणी सोडवण्याकरिता अजित पवारांच्या जनता दरबाराला सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मागील जनसन्मान मेळावा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहिल्यांदा दुसऱ्यांदा बारामतीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा दौरा त्या शेड्यूल प्रमाणे सुरू आहे आणि आता जनता दरबार पार पडल्यानंतर अजित पवार विविध उद्घाटन समारंभांना उपस्थिती लावणार आहेत। गौरी, हो नक्की जयकुमार, हा सगळा दौरा पाहता विधानसभेची अजित दादांकडून सध्या तयारी सुरू आहे असं म्हणावं लागेल का? नक्कीच विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती आता अजित पवारांनी बारामतीकडे लक्ष केंद्रित केलेलं दिसत आहे, कारण की मागील आपण त्यांचे दौरे बघितले तर एवढ्यात बारामतीचा दौरा त्यांनी केलेला नव्हता। जनसन्मान मेळाव्यानंतर आता अजित पवार पहिल्यांदाच बारामतीमध्ये आलेले आहेत। लोकसभेचे निकाल लागल्यानंतर अजित पवारांचा दुसरा बारामती दौरा आताचा चालू आहे। त्यामुळे आता कुठेतरी अजित पवारांकडनं बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केलं जात आहे का? तर हो, कारण की अजित पवारांचे जे धाकटे सुपुत्र आहेत जय पवार यांनी देखील बारामतीमध्ये गावोगावी गावभेट दौरे सुरू केलेले आहेत। नागरिकांचे ते भेटत आहेत आणि परंतु बारामती विधानसभा मतदारसंघावरती अद्याप अजित पवारांनी जयकुमार त्यांच्या या दौऱ्याकडे, या सर्व घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तच धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।